गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण सेकंड सेमिस्टर ॲडव्हान्स सी प्रोग्रॅमिंग आपल्या सब्जेक्टचं नाव आहे. त्यातील पहिला चॅप्टर आपण पॉइंटर पाहणार आहोत. आपल्या ह्या सेमिस्टरला 5 चॅप्टर आहेत. पॉइंटर, स्ट्रिंग, त्यानंतर स्ट्रक्चर अँड युनियन, फाईल हँडलिंग आणि प्रीप्रोसेसर असे आपल्याला 5 चॅप्टर आहेत. त्यातील आपण ॲडव्हान्स आणि सी प्रोग्रामिंगमधील पॉइंटर हा चॅप्टर चालू. आत्तापर्यंत कालपर्यंत जे 4 लेक्चर पडले आपले, ते 4 लेक्चर व्यवस्थित पहा. जोपर्यंत तुम्हाला ॲरे समजत नाही, ॲरे समजला तर तुमचं कॉम्प्लेक्स सेट किंवा तुमचं जे काय ब्रॉड माइंड असेल ते वाढण्याचा प्रयत्न होणार आहे. कारण डेटा मोठा होत चालला आहे आणि तो स्टोअर करण्यासाठी माझ्याकडे नवीन कन्सेप्ट पाहिजे. म्हणून आपण आधी पॉइंटर ह्या सेमिस्टरचा सेकंड सेमिस्टर आपण चालू करायच्या आधी जो काय पॉइंटर आपला ॲरे राहिला होता तो आपण आधी घेतला, तो कवर केला आहे, त्याच्यावरचे प्रोग्राम टाकले, त्याच्यावरचे नोट्स दिल्यात. व्यवस्थित रीड करा. तुमच्याकडे वेळ आहे, घरी बसल्या बसल्या दुपारनंतर आहे, कधी संध्याकाळी बघा, कधी कारण आपण झूम मीटिंग किंवा काय अदर गोष्टी घेत नाही. तुम्हाला सगळ्यात सोपी गोष्ट कोणती की तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता आणि कधीही पाहू शकता व्हिडिओ. परंतु पाहत असताना कधी म्हणजे वर्षभरानंतर नका पाहू. ओके, आपण काल ॲरे पाहिला. आज आपण पॉइंटर आपण स्टार्ट करतोय. ॲरेमध्ये आपण पाहिलं की ॲरे हा एक न्यू कन्सेप्ट आहे. इट इज अ डेटा टाईप. ओके, इट इज अ व्हेरिएबल म्हणून आपण त्याला यूज करतोय किंवा एक डेटा टाईप म्हणून आपण यूज करतोय. का तर एक नवीन कन्सेप्ट आहे. मल्टिपल डेटा स्टोअर करण्यासाठी आपण त्या ॲरेचा यूज करतो आपण. देन परंतु मला कालपर्यंत ॲरेपर्यंत म्हणजे पहिल्या चॅप्टरपासून तर ॲरेपर्यंत यूज तर माझ्याकडे जेवढी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मला माहीत असतील तरच मला त्याच्यावर पुढं जात असताना पॉइंटरची कन्सेप्ट काय यूज करायची. किंवा कालपर्यंत आपण ॲरे न घेता त्याच्या आधी आपण फंक्शनपर्यंत आलो. मग ॲरेची गरज का पडली आपल्याला, मग ती गोष्ट आपण समजून घेऊन आपण ॲरे स्टार्ट केला. आज मला ॲरे पण समजला पाहिजे. ॲरेपर्यंत पहिल्या चॅप्टरपासून ॲरेपर्यंत मी आज शिकत आलो. त्याच्यामध्ये काय राहिले आहे का, कोणत्या गोष्टी लिमिटेशन आलेले आहेत का, मग ते लिमिटेशन बाहेर करण्यासाठी, कारण आता कॉम्प्लेक्स डेटा वाढत चालला आहे, मला फास्ट ॲक्सेस झाला पाहिजे, फ्लेक्झिबल झालं पाहिजे गोष्टी. म्हणजे लॉजिक लावत असताना मला मल्टिपल डेटा होत असताना छोट्या डेटामध्ये एखादा व्हेरिएबल यूज केला आणि त्या व्हेरिएबलचा मला डायरेक्ट ॲक्सेस करता येत असेल, डायरेक्ट ॲक्सेस मला जर करता येत असेल तर इट इज अ फास्ट प्रोसेस. आणि जर मला डेटा फास्ट प्रोसेसमध्ये ॲक्सेस करायचा असेल तर माझ्याकडे एक नवीन कन्सेप्ट आहे पॉइंटर नावाची. इट इज अ पॉइंटर इज सिम्पल डेफिनेशन आहे. पॉइंटर इज अ व्हेरिएबल. लक्षात घ्या, इट इज अ व्हेरिएबल किंवा ते डेटा टाईप आहे. लक्षात घ्या, इट इज अ स्ट्रक्चर्ड डेटा टाईप. पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट रिप्रेझेंट द लोकेशन ऑफ डेटा ॲटम. मीन्स लोकेशन मीन्स ॲड्रेस or रेफरन्स. लक्षात घ्या, हा पॉइंटर तो व्हेरिएबल आहे किंवा पॉइंटर म्हणजे काय, व्हेरिएबल तो काय रिप्रेझेंट करतो. हा व्हेरिएबल काय रिप्रेझेंट करतो तर लोकेशन किंवा ॲड्रेस. कालपर्यंत मी ॲड्रेस पाहिला किंवा एक सॅम्पल व्हेरिएबल पाहिला 1000. इट इज अ ॲड्रेस. आता ॲड्रेसची गरज पडणार आहे. कालपर्यंत आपण जास्त ॲड्रेस यूज करत नव्हतो. जरी ॲरे केला तर तुम्हाला माहिती आहे ॲड्रेस किंवा सिम्पल एक व्हेरिएबल घेतला, एक सिम्पल व्हेरिएबल एक्स नावाचा घेतला, त्याच्या सुद्धा खाली काय असेल हा ॲड्रेस असतो. आता मला ॲड्रेसची गरज आहे. कारण का तो डेटा आयटम किंवा हा व्हॅल्यू किंवा हा डेटा एलिमेंटला जो काय ॲड्रेस आहे तो ॲड्रेस रिप्रेझेंट कोण करतो, व्हेरिएबल किंवा तो पॉइंटर. म्हणजे पॉइंटरमध्ये काय असेल, ॲड्रेस. कालपर्यंत मी व्हॅल्यूचा विचार करत होतो. कशाचा, ह्या व्हॅल्यूचा विचार करत होतो. आता मला ॲड्रेसचा यूज करायचा आहे. लक्षात घ्या, मी ज्या घरामध्ये राहतो त्याचं लोकेशन मला डायरेक्ट माहीत असेल तर मला डायरेक्ट तो व्हेरिएबल काय करता येतो, ॲक्सेस करता येतो. व्हॅल्यू कितीही त्या टाईपच्या असेल तर मला काय करता येत नाही, डायरेक्टली ॲक्सेस करता येत नाही. मला डायरेक्ट तो डेटा ॲक्सेस करायचा असेल तर मला त्याचं लोकेशन माहीत पाहिजे.
मला इथून पुण्याला जायचं आहे, मला लोकेशन माहीत झालं की मला पुण्याला जायचं आहे, ह्या ठिकाणी जायचं आहे, मी डायरेक्ट तिथं पोहोचेन. परंतु मला फक्त पुण्याला जायचं, पण पुण्यामध्ये कुठं जायचं आहे जर हेच लोकेशन मला फाइंड होत नसेल तर अख्खा पुणे जरी मी फिरलो तर मला वेळ लागणार आहे. देर इज नो सेव्ह द टाईम. आणि इट इज अ मेन रिझन काय प्रोग्रामिंग करत असताना कॉम्प्लेक्सिटी. सेव्ह द टाईम, माझा टाईम वाचला गेला पाहिजे, स्पेस वाचला गेला पाहिजे, मग डायरेक्ट ॲक्सेस झाला पाहिजे आणि फास्ट ॲक्सेस झाला पाहिजे. दॅट इज वी आर युझिंग अ लोकेशन, वी आर युझिंग अ ॲड्रेस. म्हणून माझ्याकडे नवीन कन्सेप्ट आहे पॉइंटर नावाची. ह्या पॉइंटरचा यूज करून मी डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो, डायरेक्ट लोकेशनला जाऊन ती व्हॅल्यू घेऊ शकतो, ती चेंज करू शकतो. एक एक्झाम्पल पाहिजे आपल्याला थोड्या वेळाने. आपण पाहिलं फंक्शन आपण शिकलो, आपण फंक्शनमध्ये आपण आता हा डेटा पॉइंटर सगळं आपण यूज करणार आहे. एखादा व्हेरिएबल मी सेंड करतो, एका फंक्शनमधून दुसऱ्या फंक्शनमध्ये सेंड करतो. एका फंक्शनमधून दुसऱ्या फंक्शनमध्ये सेंड करता असताना मला काय लागतो, एक ॲक्च्युअल पॅरामीटर लागतो आणि एक फॉर्मल पॅरामीटर लागतो. मग त्याचा डेटा मी तिकडून ट्रान्सफर करत असताना दुसऱ्या व्हेरिएबलला स्टोअर करतो, दुसऱ्या व्हेरिएबलला, त्या व्हेरिएबलला नाही करत. मग त्याची व्हॅल्यू घेतो आणि दुसऱ्याला देतो. म्हणजे तो व्हेरिएबल वेगळा, हा व्हेरिएबल वेगळा. बरोबर. मला ॲक्च्युअल व्हॅल्यू कोणती चेंज करायची, एक्सच व्हॅल्यू चेंज करायची, पण मी काय करतो दुसऱ्या व्हेरिएबलला कुठंतरी ती स्टोअर करतो, ती चेंज करतो आणि ती रिटर्न करतो. बरोबर. परंतु तसं न करता मला मी एक्स जी व्हॅल्यू घेतली तेच डायरेक्ट मला काय करायची, इन्क्रीमेंट करायची असेल किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर मी डायरेक्टली त्याच्या लोकेशनला जाईल. मग ते कुठेही असू द्या, मेनमध्ये असू द्या ना तर 10 फंक्शनमध्ये असू द्या, मी त्या 10 फंक्शनमधून डायरेक्ट मेनमध्ये जाईन, त्याला चेंज करेन, डायरेक्ट मेमरीमध्ये जाईन आणि त्याला चेंज करेन. डायरेक्ट ॲक्सेस. लक्षात घ्या. मग ते कशा प्रकारचं ॲक्सेस करणार आपण, कशा प्रकारचं नाही, आपण ह्या एक्झाम्पल थ्रू किंवा पॉईंटर काय असतो ते आपण समजून घेऊ. परंतु पॉईंटर समजून घेत असताना मला ही डेफिनेशन आली पाहिजे. पॉईंटर इज अ व्हेरिएबल. इथून पुढं अख्खा हा चॅप्टर किंवा हे अख्खं सेमिस्टर व्हेरिएबल आहे किंवा डेटा टाईपच शिकतो. नवीन कन्सेप्ट काय तर फक्त डेटा टाईप. ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगितलं ना वर्षभर आपण डेटा टाईप शिकतोय. फक्त नवीन कन्सेप्ट आहे ते 2-3 गोष्टी, लोकल टोकन आणि ते कंट्रोल स्ट्रक्चर आणि फंक्शन, ह्या नवीन कन्सेप्ट आहे. परंतु अदर सगळ्या गोष्टी काय त्या व्हेरिएबलच आहेत. तुम्हाला सांगितलं व्हेरिएबल नावाची गोष्ट मला कळली, व्हेरिएबल नाव मला आलं की मला सगळा डेटा स्टोअर करता येतो, सगळा डेटा रिट्रीव्ह करता येतो. कारण मला ती माहिती व्हेरिएबल कसा यूज करायचा. मला जर व्हेरिएबल माहीत नसेल तर मला कसल्याही प्रकारचं प्रोग्रॅमिंग जमणार नाही. पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करतो तो लोकेशन किंवा ॲड्रेस कोणाचा, तर त्या एलिमेंटचा किंवा त्या डेटा एलिमेंटचा. ठीक आहे. हे सुद्धा कंपायलरनी तयार केलेलं आहे, सी प्रोग्रॅमिंगच्या कंपायलरने तयार केलेलं आहे. म्हणून आपण आपल्या मनाने स्ट्रक्चर ते कसं यूज करायचं, जसं आपण ॲरेज यूज करता असताना त्याचं स्ट्रक्चर पाहिलं, त्याचं सिंटॅक्स पाहिलं, त्याचं इनिशियलायझेशन पाहिलं, त्याचं मेमरी प्रेझेंटेशन्स पाहिलं आपण. तसंच आत्ता मला पॉइंटर समजून घेता असताना मला त्याचा सिंटॅक्स आला पाहिजे. कारण सी कंपायलरनी त्याचा कंपायलर जो तयार केला आहे, त्याचा जो का सिंटॅक्स तयार केला आहे तो कसा स्टोअर करायचा, तो कसा डिक्लेअर करायचा, ते आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पाहू. फर्स्ट, डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर. सिंटॅक्स, डेटा टाइप. पॉइंटर इज रिप्रेझेंट द व्हेरिएबल किंवा पॉइंटर म्हणजे काय व्हेरिएबल. इट इज अ रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करतो, लोकेशन ऑफ अ डेटा आयटम कोणाचा, परंतु सेम डेटा टाईपचा. जर कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टर, पॉइंटर इंटिजर असेल तर इंटिजर, फ्लोट असेल तर फ्लोट, तोच जसं ॲरेज आपण तशा टाईपमध्ये घेतलं आपण. डेटा टाईप, देन युझिंग अ स्टार अँड देन व्हेरिएबल नेम किंवा त्याला आपण पॉइंटर नेम म्हटलं तरी चालेल. ओके. व्हेरिएबल नेम किंवा पॉइंटर नेम म्हणतो आपण. डेटा टाईप कन्फ्युजन होऊ नका, ते व्हेरिएबल घ्या किंवा पॉइंटर नेम. तुम्हाला पॉइंटर नेम म्हणजेच काय, व्हेरिएबल नेम. ओके. दिस इज अ डिक्लेरेशन. फॉर एक्झाम्पल
इंट स्टार इट इज अ मेन. तुमच्या जे वही असेल बुक असेल हा वर्ड्स किंवा हा स्टार हा ॲस्टेरिस्टिक विसरायचं नाही. ह्याला काय म्हटलं जातं व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस. कुठेही असेल ह्याला असं करून घ्या. स्टारचा अर्थ काय व्हॅल्यू ॲट ॲड्रेस. त्या ॲड्रेसची व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर होती तर त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होती. त्याचा अर्थ व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस. कारण पॉईंटर काय करतो लोकेशन दाखवतो ॲड्रेस दाखवतो. म्हणजेच त्या पॉईंटरमध्ये काय असतो ॲड्रेस असतो. मग त्या व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर असेल ॲड्रेस असेल. आणि ॲड्रेसचा यूज का करायचा आहे मला तर इट इज अ फ्लेक्झिबल. डायरेक्टली मला काय करता येतो मेनमध्ये जाऊन किंवा मेमरीमध्ये जाऊन चेंज करता येतो ॲक्सेस करता येतो. देन एखादा व्हेरिएबल यूज केला पी समजा स्टार पी म्हणजे हा पॉईंटर व्हेरिएबल आहे. ह्या पॉईंटर व्हेरिएबल ह्या पीमध्ये काय असेल त्याचा ॲड्रेस असेल. काय असेल ॲड्रेस असेल. ओके. अजून कॅरेक्टर स्टार पी म्हणू शकता. फ्लोट स्टार एक्स काय तुम्हाला द्यायचं ते इट इज अ डेटा टाईप. देन व्हॅल्यू ॲट ॲड्रेस युझिंग अ स्टार अँड देन नेम ऑफ पॉइंटर. ओके. इट इज अ डिक्लरेशन ऑफ पॉइंटर. मला जर तो व्हेरिएबल यूज करायचा असेल तो पॉइंटर यूज करायचा असेल तर मला अशा प्रकारचं यूज करता आलं पाहिजे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे इनिशियलायझेशन. Initialization of pointer. Syntax data type star pointer name then address of variable किंवा जो काय व्हेरिएबल असेल घेतलाय किंवा तो डेटा आयटम किंवा ते व्हेरिएबल नेम किंवा तो डेटा ॲटम. ॲड्रेस ऑफ कोणाचा ॲड्रेस जो काय डेटा ॲटमचा मला ॲड्रेस स्टोअर करायचा आहे त्याचा ॲड्रेस तो कुठं स्टोअर होईल त्या पॉईंटर. इट इज अ इनिशियलायझेशन ऑफ पॉईंटर. म्हणजे आपण काय करतो एक्स घेतो हा 10 इट इज अ इनिशियलायझेशन कोणाला केला तर त्या व्हेरिएबलला केला. अशा टाईपमध्ये करतो. तेच फक्त इट इज अ न्यू स्ट्रक्चर ऑफ अ पॉईंटर. पॉईंटर यूज करत असेल तर तो त्याची व्हॅल्यू म्हणजे कोणती असणार आहे ॲड्रेस. म्हणजे पॉईंटरमध्ये ह्या पॉईंटर व्हेरिएबलमध्ये काय असणार आहे ॲड्रेस असणार आहे. बरोबर ना. इट इज अ व्हॅल्यू ॲट ॲड्रेस. त्या व्हॅल्यूची काय असणार आहे ॲड्रेस किंवा त्याचं काय असणार लोकेशन कशामध्ये ह्या पॉईंटरमध्ये ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर असेल. कोणाचं तर त्या डेटा आयटमचं किंवा त्या डेटा व्हॅल्यूचं किंवा त्या डेटा एलिमेंटचं त्याचं ॲड्रेस कशामध्ये स्टोअर असेल. इट इज अ इनिशियलायझेशन. इट इज अ असाइन द व्हॅल्यू. कोणते असाइन द व्हॅल्यू ॲड्रेस. एवढे दोनच गोष्टी आहेत. कशाहीमध्ये जा मला डिक्लरेशन आलं पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू मला इनिशियलाइज करता आली पाहिजे किंवा कशा प्रकारची इनिशियलाइज करतात हे जर मला कळलं. डेटा डिक्लरेशन इनिशियलायझेशन ह्या आणि त्याचं मेमरी प्रेझेंटेशन्स. जर त्याचं मेमरी प्रेझेंटेशन मला थेरॉटिकली जमत असेल प्रॅक्टिकली कळत असेल माइंडली कळत असेल तर मी डेटा कसाही घेऊ शकतो कशाही प्रकारचं घेऊ शकतो आणि कशाही प्रकारचं मी लॉजिक लावू शकतो. इट इज अ इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर. पहा इट इज सिम्पल अँड व्हेरिएबल नेम असाइन द पॉइंटरला काय स्टोअर केलं आहे तर ॲड्रेस स्टोअर असेल. हाऊ फॉर एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल मेन किंवा काय असं मेन न करता सिम्पल इंट ए व्हेरिएबल घेतला आहे त्याला 5 व्हॅल्यू आहे. ओके. दुसरा मला काय घ्यायचा आहे व्हेरिएबल घ्यायचा आहे तो मी स्टार पी घेतला. पहा लक्ष द्या इकडं. हा म्हणजे काय माझा पॉइंटर. पॉइंटर म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये
वी आर स्टोरिंग अ ॲड्रेस. कोणाचा ॲड्रेस? तर एखाद्या व्हेरिएबलचाच. कोणाचा? एखाद्या व्हेरिएबलचाच. त्याला काय असेल? व्हॅल्यू असेल आणि त्याचा काय ॲड्रेस असेल तो आपण कशामध्ये स्टोअर करणार आहे. पण वी आर फर्स्ट डिक्लेअर्ड. मेनमध्ये मी राईट करत असताना किंवा कशामध्ये राईट करत असताना दिस इज द फर्स्ट स्टेज. आता ह्या पॉइंटर व्हेरिएबलला पॉइंटर व्हेरिएबलमध्ये काय असतो? ॲड्रेस असतो. काय असतो? ॲड्रेस असतो. बरोबर ना. ह्या स्टार ऑफ पी मध्ये काय असेल? ॲड्रेस असेल. कोणाचा? तर त्या डेटा एलिमेंटचा. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेज ह्याच्या खाली स्टार पी इक्वल्स टू ॲड्रेस ऑफ ए. व्हॅल्यू ॲट ॲड्रेस कोणाचा? कोणाचा ॲड्रेस? तर एचा. एचा जो काय ॲड्रेस असेल तो कशाला स्टोअर असेल? पीला. इट इज अ डिक्लरेशन. इट इज अ डिक्लरेशन. इट इज अ इनिशियलायझेशन. इट इज अ इनिशियलायझेशन. जी काय व्हॅल्यू घेतल्यात, जो काय व्हेरिएबल घेतला पॉइंटर, त्या पॉइंटरला काय असतो? ॲड्रेस स्टोअर असतो आणि तो ॲड्रेस मी काय केला आहे? ह्या डेटा एलिमेंटचा, त्या डेटा ॲटमचा ॲड्रेस मी पॉइंटर व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आहे. मग ह्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन मला जमलं पाहिजे. कसं? नीट लक्ष द्या इकडं. ह्या डिक्लरेशनमध्ये हा इंट ऑफ ए ऑफ 5 हा मेमरी कशी होईल? अशी होईल 5. आणि ॲड्रेस कसा असतो? कंटिन्युअसली चेंजेबल असतो. मी म्हटलं 2020 2020 हा त्याचा काय ॲड्रेस? ॲझ्युम दॅट. कारण ॲड्रेस हा कंटिन्युअसली चेंज होतो, मग तो कशा टाईपमध्ये तो बाहेर फेकला जातो. तर ह्या 5चा किंवा ह्या ए व्हेरिएबलचा ॲड्रेस काय आहे? 2020. बरोबर. इट इज अ मेमरी. ही माझी मेमरी आहे. देन स्टार पी हा मी डिक्लेअर केला आहे, हा माझा स्टार पी. बरोबर. हा स्टार पी ला काय केलं आहे आपण? ह्या स्टार पीला ह्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे ए ऑफ. मग ह्याचा ॲड्रेस काय आहे? 1000. मग ह्याचा ॲड्रेस काय केला? ह्याच्यामध्ये स्टोअर केला आहे. काय आहे ह्याचा ॲड्रेस? 2020. आणि म्हणजेच हा पॉइंटर व्हेरिएबल झाला, ह्याच्यामध्ये ह्याचा ॲड्रेस स्टोअर झाला, म्हणजे हा पण काय आला? एक व्हॅल्यू झाली. ही सुद्धा काय व्हॅल्यू. मग ह्याला पण काहीतरी ॲड्रेस असेल, 5000 7000 काय असेल ते. हा त्याचा सेपरेट ॲड्रेस असेल त्या पीचा. कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला आहे? ए ऑफ 5चा. कोणाला? पीला. लक्षात येतं आहे का? ए ऑफ 5 हा त्याचा एलिमेंट, हा माझा डेटा मेमरीमध्ये असं स्टोअर आहे आणि त्याचा ॲड्रेस, ह्याचा ॲड्रेस ह्या ए व्हेरिएबलचा मी पॉइंटरला काय केला? स्टोअर केला आहे. आता जर मी विचारलं, मी प्रिंट केलं ह्या स्टार पीची व्हॅल्यू काय? काय म्हटलं? ह्या स्टार पीची व्हॅल्यू काय? मग जर ह्याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. पी मीन्स काय? पॉइंटर व्हेरिएबल. ह्याची व्हॅल्यू काय आहे? तर ह्याचा अर्थ काय? व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस. ह्याच्यामध्ये काय असणार आहे स्टोअर? तर ॲड्रेस. पहा आता स्टार पी कशा प्रकारचं मला आउटपुट फाइंड करता आलं पाहिजे. स्टार पी, स्टार. व्हॉट यू मीन बाय पी? पी म्हणजे कोण? 2020. पी म्हणजे कोण? 2020. आणि त्याचा स्टार म्हणजे काय? ह्या स्टारचा अर्थ काय? व्हॅल्यू ॲट ॲड्रेस. ह्या ॲड्रेसची व्हॅल्यू प्रिंट करा. मला फाइंड काय करायचं आहे? ह्याचा अर्थ काय? ह्या ॲड्रेसची व्हॅल्यू. ह्याचा अर्थ काय? व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस. त्या ॲड्रेसची व्हॅल्यू. मग ह्याचा ॲड्रेस कुठे आहे? 2020. काय आउटपुट येईल? 5. समजतंय का? इट इज अ सिम्पल प्रोग्रामिंग. आपण एक सिम्पल एक्झाम्पल पाहू. हे स्ट्रक्चर मला कळलं पाहिजे. थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, थोडंसं वेळ लागेल, पण हे लेक्चर रिपीट टू रिपीट करून पहा, तुम्हाला पॉइंटर पण समजून येईल. कारण इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर 70% विद्यार्थी पॉइंटरमुळं नाही का सी प्रोग्रामिंग स्किप करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्याला पॉइंटर जमला
त्याला सगळ्यात जास्त पॅकेज असतं प्रोग्रामिंगमध्ये, कारण का तो ॲक्च्युअल कोड करू शकतो, ॲक्च्युअल मेमरीचे तो काय करू शकतो, एक्झिक्युशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल पाहून पहा, मेन इंट ऑफ ची व्हॅल्यू मी 70 घेतली, एक स्टार पी घेतला. ओके, तेच एक्झाम्पल आहे, आपण फक्त मेमरी रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं. देन ह्या स्टार पीला कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला, ह्याचा स्टोअर केला. देन लक्ष द्या इकडं, मी प्रिंटेप केलं, प्रिंटेप %d ए ची व्हॅल्यू, त्यानंतर पी देन स्टार पी देन %d ए पी देन स्टार पी. तिचं आउटपुट ए, त्यानंतर पीचं आणि स्टार पीचं आउटपुट काय असेल. जर मला एवढं समजलं असेल तर मला ॲटोमॅटिक समजून येईल. पहा, व्हॉट यू मीन बाय मेमरी ए ऑफ 70. ओके, त्याचा ॲड्रेस मी धरला 4000. ओके, इट इज ॲझ्युम दॅट. देन व्हॉट यू मीन बाय पी, हा पी, ह्या पीला कोणाचा ॲड्रेस स्टोअर झाला, त्याचा. देन स्टोअर व्हॅल्यू ॲट ॲड्रेस 4000 आणि ह्याचा काय असेल, पीचा अजून दॅट 5000 ॲड्रेस, कारण हे कंटिन्युअसली चेंज होत चालतात. नीट लक्ष द्या इकडं. हे मला असं स्ट्रक्चर जर काढता आलं की ॲटोमॅटिक मला आउटपुट फाईंड करता येईल. पण व्हॉट यू मीन बाय एची व्हॅल्यू काय 70, ह्याचं आउटपुट काय आलं 70, एची व्हॅल्यू काय 70. पी, व्हॉट यू मीन बाय पी, नुसता पी काय, ह्याची व्हॅल्यू 4000. ओके, 4000. व्हॉट यू मीन बाय स्टार पी, स्टार पी मीन्स व्हॉट, पी स्टार म्हणजे काय, व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस. कोणाचा, तर ह्या पीचा, ह्या पीची व्हॅल्यू किती आहे 4000. आज बघा, व्हॅल्यू ॲट ॲड्रेस, व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस, ह्याचा अर्थ काय, व्हॅल्यू ॲट ॲड्रेस म्हणजे ह्या ॲड्रेसची व्हॅल्यू काय आहे. मग 4000 काय आहे, ॲड्रेस आहे, तो कुठे आहे, इथे आहे, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 70, म्हणजे ह्याचं आउटपुट काय आलं 70. लक्षात घ्या, अशा प्रकारचं इट इज अ सिम्पल एक्झाम्पल आहेत, परंतु मला मेमरी रिप्रेझेंटेशन जमलं पाहिजे की हा स्टारचा अर्थ व्हॅल्यू ॲट ॲड्रेस कळला पाहिजे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडेसे एक्झाम्पल आणि आपण ॲक्च्युअल मेमरीमध्ये मी डायरेक्ट कसा यूज करतो किंवा कशा प्रकारचा यूज करतो, त्याचं रिझन काय आहे. कारण एका फंक्शनमधून दुसऱ्या फंक्शनमध्ये यूज करता असताना आपल्याला काही लिमिटेशन्स आलेले आहेत. तुम्ही सांगा लिमिटेशन कोणते, एक ॲक्च्युअल व्हेरिएबल असतो, दुसरा मला फॉर्मल व्हेरिएबल कॅच करायला लागतो. म्हणजे एक व्हेरिएबल परत दुसरा व्हेरिएबल, पण जो ॲक्च्युअल व्हेरिएबल आहे तोच मला चेंज करायचा ना, तरी मला दुसरा व्हेरिएबल घेऊन स्टोअर करायला लागतो. अजून एक पुढे गेल्यानंतर लिमिटेशन कोणते, जर एका फंक्शनमधून दुसऱ्या फंक्शनमध्ये किंवा मेनमध्ये मला रिटर्न करायचं असेल तर एकच व्हॅल्यू काय होती, रिटर्न होती, म्हणजे रिटर्नला पण प्रॉब्लेम आहे. मग मला मल्टिपल व्हॅल्यू ॲट अ टाईम, 100 व्हॅल्यू, 10 व्हॅल्यू, 5 व्हॅल्यू ॲट अ टाईम मला चेंज करायचं असेल मेमरीमधील, आणि ते मेनमध्ये स्टोअर करायचं असेल 5, 10 काय असेल, तर मी डायरेक्ट काय करू शकतो, ॲड्रेसमध्ये जाऊन त्या ॲड्रेसमधील व्हॅल्यू काय करू शकतो, तिथं जाऊन चेंज, म्हणजे स्वतःच्या घरात बसून दुसऱ्याच्या घरामध्ये मी काय करू शकतो, डायरेक्ट चेंज करू शकतो, डायरेक्टली त्या लोकेशनला जाऊन. दॅट इज कॉल्ड पॉइंटर. पॉइंटर इज अ व्हेरिएबल, विसरू नका. पॉइंटर इज अ व्हेरिएबल किंवा पॉइंटर इज अ डेटा टाईप. तो व्हेरिएबल काय रिप्रेझेंट करतो, व्हेरिएबल इज किंवा दॅट रिप्रेझेंट द लोकेशन. तो व्हेरिएबल किंवा तो पॉइंटर म्हणजे व्हेरिएबल, मग तो काय रिप्रेझेंट करतो, काय दाखवायचा प्रयत्न करतो, तर ॲड्रेस. काय रिप्रेझेंट करतो तो, तर ॲड्रेस. कोणाचा, तर ते अदर एलिमेंटचा. त्या एलिमेंटचा मी ॲड्रेस माझ्याकडे स्टोअर करू शकतो आणि ती डायरेक्ट व्हॅल्यू मी काय करू शकतो, चेंज करू शकतो. दिस इज कॉल्ड पॉइंटर. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये व्यवस्थित हे लेक्चर मिस करू नका. मला पॉइंटर समजला पाहिजे, मला पुढं स्ट्रिंग काढला पाहिजे. आपण हे सगळे ह्या सेमिस्टरमध्ये सगळे डेटा टाईप किंवा व्हेरिएबलच पाहणार आहोत. ओके, थँक्यू.